हॅलो, वेलकम एव्हरीवन टू माय एमर्स अकॅडमी यूट्यूब चॅनल. तर आज परत मी एक गोष्ट किंवा स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर एका गावातील मुलाची गोष्ट आहे. तो गावात राहत असतो आणि त्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे किंवा पार्टिसिपेट व्हायची जास्त आवड आहे. पण तो प्रत्येक वेळेस भाग घेत असतो आणि प्रत्येक वेळेस तो काय होत असतो, हारत असतो किंवा शेवट राहत असतो, सगळ्याचा पाठीमागे राहत असतो. मग प्रत्येकजण त्याच्यावर हसत असतं, गावातील लोक प्रत्येकजण त्याला बोलत असतात की तू का पार्टिसिपेट होतो, तू कधीच जिंकू शकणार नाही आणि मग तू का पार्टिसिपेट होतोय, आणि प्रत्येकजण त्याच्यावर हसत असतं. मग तो तरी पण काय करत असतो, ते प्रत्येक वेळेस पार्टिसिपेट होत असतो. तर असंच प्रत्येक वर्षी धावण्याची स्पर्धा होत असते गावामध्ये. प्रत्येक वर्षी तो पार्टिसिपेट होत असतो आणि प्रत्येक वर्षी तो हारत असतो. ज्यावेळेस तो प्रत्येक वर्षी हारत असतो त्यावेळेस लोक त्याला म्हणतात, तू पार्टिसिपेट होऊ नकोस, उगाच का हसू करून घेतोय, का उगाच तू कधीच जिंकू शकणार नाही, असं त्याला प्रत्येक वेळेस ते सांगत असतात. पण तो तसा विचार करत नाही. तो विचार करतो की आपण प्रत्येक वेळेस स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतोय, तर प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन शिकतोय किंवा आपल्यामध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट प्रत्येक वेळेस होते. तर परत पुढे एकदा असेच काय होते, गावामध्ये धावण्याची स्पर्धा असते. त्याच्यामध्ये तो काय करतो, पार्टिसिपेट होतो. ज्यावेळेस तो पार्टिसिपेट होतो त्यावेळेस त्याची जी स्पर्धा आहे, ती त्याची स्पर्धा फक्त धावणाऱ्यांबरोबर नसते. तर त्याला जे काही भूतकाळामध्ये त्याला अपयश आलेलं असतं धावण्याच्या स्पर्धेमध्ये, किंवा जे लोक त्याला कधीच तू जिंकू शकणार नाहीस आणि जे लोक त्याच्यावर हसलेले आहे, किंवा त्याला स्वतःची जी काही प्रूव्ह करून दाखवायची, त्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचे, त्या सगळ्या गोष्टीबरोबर त्याचं काय असते, स्पर्धा असते. तर तो जेवढा पण काय त्याच्याकडे शक्ती आहे, प्राण आहे, आवेश आहे, त्या प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे जेवढी काय आहे ती सगळी पणाला लावून तो काय होतो, धावतो आणि त्या स्पर्धेमध्ये तो काय होतो, जिंकतो. जिंकल्यानंतर असं होतं की जे एवढ्या दिवस लोक त्याच्यासाठी त्याला हसत होते, तेच लोक आज त्याच्यासाठी काय करत असते, टाळ्या वाजवत असते. तर या गोष्टीतनं लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट आहे की आपण कुठल्याही स्पर्धेत किंवा कशातही जे काय आपण एम ठरवले, त्या एम किंवा ते लक्ष गाठण्यात पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नसतो. तर आपण ते किती वेळा साध्य करतोय किंवा लोक काय म्हणतात याच्याकडे विचार न करता, जर आपलं ध्येय प्रामाणिक असेल, तर आपली त्याच्याबद्दल असणारी जी काही जिद्द आहे किंवा त्याला आपल्याला प्राप्त करण्यासाठी लागणारा जो काय मेहनत आहे, ते आपण कंटिन्यू केली पाहिजे. लोक काय म्हणतात, लोक हसतात का, याचा जास्त विचार करायचा नाही. आपण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी नाही होणार, पण एक दिवस त्या याच्यामध्ये आपण काय होणार आहे, यशस्वी होणार आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली, हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जो कोण फ्रेंड आहे ज्याला मोटिवेशनची गरज आहे त्याला हे फॉरवर्ड करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण नवीनच चॅनल आहे, त्यासाठी सपोर्टची गरज आहे. आणि परत भेटूया आपण नवीन एखादी स्टोरी अशीच घेऊन, किंवा मेन तर पॉईंट आहे की आपल्याला हा चॅनल एज्युकेशनल करायचा आहे, तर सपोर्ट करा. थँक्यू.